ಬರಂಗಿಲ್ಲ ಕನ್ನಡಿ ಮಾತು ಮಾಡ್ರಿ ಅಪ್ಪ. हा कळालं कळालं बोल ना काय कळालं कळालं. काय म्हणते ती बाई काय म्हणते काय म्हणते कोणी कोणा बी उडा ह्यानं लय डोबळा पाडला मोठा बायला त्रियाडा सोड जाऊ द्या तुमचा विनोद केला. हा ती बाई काय म्हणते मराठी भात बरणीला कन्नडी भात मांडरे अप्पा म्हणजे मराठी भाषा येत नाही कन्नड मध्ये बोला. आता येत कुणाला कन्नडी मला इथे फकडेला हा मला इथे काय तुझ्या आईनं कन्नडी ठेवला होता हे बोलायचं आहे बघा. तूच म्हणलाच की आता अरे कन्नड मध्ये बोला म्हणते ती बाय म्हणजे तुला थोडी भाषा येते या बोलतो मोठेपणा सांग बाय नमस्ते ಮರಾಠಿ ಮಾತು ಬರಂಗಿಲ್ಲ ಕನ್ನಡಿ ಮಾತು ಮಾಡ್ರಿ ಅಪ್ಪ. ये बाय ಆ आम्ही एक दोन तीन माणस कोण कोण माझा मोठेपणा सांग जरा मी वन ಆ मी वन ವನ हे रण ರಣ आणि हे मुंड अयो मी मुद्दा आहे का याला म्हणतो मी वन ती म्हणतो रण मधी मुंड एका एका लंगोटावर 5 कुस्त्या केल्या कोल्हापूरला आणि मी मुंडा आहे का इकडी बाबा हा? त्या बाईला कन्नड मध्ये काय सांगितलं काय मी रण हा? ही वन आणि तू मुंड म्हणजे कोण फॅक्टरीचा चेअरमन मुंडामध्ये फॅक्टरीचा चेअरमन होतो का? वजन वाढलं की हे इकडे हा? अजून काही येळ गेली नाही त्या बाईला म्हणावी डबल मुंड आहे म्हणावं सांग सांग 2 फॅक्टरीचा चेअरमन आहे वर रसायन खाली ऊस आहे म्हणावं आणि गारठ्यात मुंड खाल्लं पाणी चाललंय म्हणावं सांगा ग राहायला लांब बाई अंतर राहणं मद्रास अय्यो बाई बोलती का नाही ह्याच्यासाठी तर तुम्हाला जाऊ देत नाही पण मला जाऊ देत नाही पुढे आम्हाला मुंड म्हणजे वाटलं अंतर राहणं मद्रास ಅಯ್ಯಯ್ಯೋ रेलगाडी मी मोठे मोठे डिबो ಅಯ್ಯಯ್ಯೋ रेलगाडी मी मोठे मोठे डिपो येणं बायानं पोरा गचिडी म्हणजे चिडी ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಇನ್ನು ಬಾಯನ ಪೂರ ಗಿಚಡಿ ಗಿಚಡಿ काय बाय बोलती कसा हात दिला माझ्या हातात तिकडे मी तिकडे म्हणताय का लय कळतंय याला येणं बायानं पोरा गचिडी म्हणजे चिडी ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಇನ್ನು ಬಾಯನ ಪೂರ ಗಿಚಡಿ ಗಿಚಡಿ तुम्हाला कळत ग बसा बाय हातात देते का नाही आला का तुझ्या भाषेत तू बोलतोय काय ते येणं बायानं पोरा गचिडी म्हणजे चिडी ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಇನ್ನು ಬಾಯನ ಪೂರ ಗಿಚಡಿ ಗಿಚಡಿ आणि मना घेणार ना बो शिवी फिवी दिली काही त्या भाषात काय त्याला लगा एका बाईनं तिघाला लोळवलं काय म्हणलास काय कन्नडी भाषेत तुला काही येत नव्हतं कसं म्हणलास मला सांग इथून पर्यंत तुम्ही दोघ जण गेलता हो तर त्या बाईने तुम्हाला दोघांना येड्यात काढलं आणि मी बोललो आता कशी मराठी बोलायला लागली. आर पण तिघालाच तुमच्या आईच्या गाडीत गाडी असली कोकडे कोण बोलायचं नाही बरं का कानवा काढू
एका धपक्यात लुगड्यात मुचवी. कोण कुणाच्या जातीचा हीच कळलं मला. कुणी कोणाला आणलंय हीच मला समजलं नाही. काय का असू द्या की माझा पोरगा आहे. चांगला आईला वशिला लावला आमच्या. अरे जोडीदार म्हणलं पोरगा जोडीचा आहे. बाय तुमच्या पार्टीचं नाव ऐकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या गावची आहे यात्रा. यात्रा नव्हे रे. हा बरोबर आहे. यात्रा नव्हे रे. काय झालं? आपल्या गावची यात्रा ए, शान्या. बाबा बोलू नका, खरं सांगा. यात्रा नव्हती मग जत्रा आहे. ती म्हणतो यात्रा आणि यात्रा. जत्रा काय वेगळं झालं होय रे? नाही 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 झालं? थांब, हा? मी सांगतो बाई इकडे या. इकडे येऊ रे. ए दादा कोण आहे तू इकडे इकडे या. यात्रा बी नाही, नाही जत्रा बी नाही. बर यांच्या आईची पालखी मिरवायची. चाललाय मग. आणि ह्याचा आईचा छबिना मिरवायचा. जाऊ दे बाई इकडे या. हा आले ना जवळच आहे मी. यांचं- बोला यांचं सोडा. आणि तुमचं धरा का. हा आणि काय माणूस आहे वा. पिरगाळून मारा. तुम्हाला का बोलले होता. अहो, मनावर शब्द धरू नका. माझी काशीत घालो ना. काशीकडे गेलोच नाही ना. कशाला जाता असला असल्यावर. नांगरतीत आलो कशा पाय. पेटवलंय त्याच्यासाठी तुम्हाला इथं. असं घ्या हे बघा तुम्ही तुम्ही जसे कलावंत तसे आम्ही सुद्धा कलावंत आहे. हो हो हो. साधा माणूस नाही हो. अगो बाया. टाटा बिर्ला अंबानी यासारखी माणसं माझ्या दुकानात उदार साबण नेतात. येतात का नाही शाहीर हा? नंदा पाटोळे. हो, हो. पण दाढीला पैसा आहे का तुला करायला. तिथं डोक्यात माझ्या कुठे प्याला की रे? एवढंच खरं बोलाय नको होत. असं नाही. बोललं तर पचलं अरे पाहिजे. भाई हा. साधा गायक नाही. अगो बाया. गातात. जो पण शाहीर आहे मुंबईला गेला म्हणून दाखव. आणि ह्याला मारा. लहानपणी आईला पेलं नाही. हाय 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 म्हणायला लागले. आला परत तू रे. बापानाला धरला होता का हाय हाय हाय. हे इकडे दादा बोलायचं खोट काम करायचं मोठं. मोठ. त्या बायला थोडी झलक मारून दाखव एखादी गाण्याची. आला का हित असतं काय? म्हणून दाखव. अरे असू दे बाबा. कपडे, कपडे. आणि बाई शाहीर हा? तुम्ही म्हणून दाखवा. मी तुम्ही एखादी म्हणून दाखवा. मी म्हणू का? ह्याला येतो. तुझं लांबून दिसतंय डोंगर खाली काळूबाईचं. सर अरे ते डोंगर अरे तसं ना असा जाती गेले गबाळीची कामं नव्हे. सर का मागा बा इकडे या. बोला. हो का? फोटो काढून नेलं परवा. काय म्हणता. एक नंबर गाय आवाजाचं फोटो काढून नेलं. बघितलं का. काय? कॅशिट बोंबला शाने. कॅसेट काढलं. तुम्हाला काय सांगायचं ह्यांचा दरारा. हा. भारत सरकारने ह्यांना कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा. रेल्वे स्टेशनला बक्षीस देत. बक्षीस मला काय म्हणता. माझ्या कलेच्या जीवावर ह्यांना बक्षीस दिले ती रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन बक्षीस दिलं. पण मला एक म्हणायचं आहे. रेल्वे स्टेशन यांना का बरं बक्षीस दिलं. भीक मागून. त्याला झोपायला निवारा नाही म्हणून त्यासनं झोपायला. दगडच घ्या लागलो होतो. तुम्हाला एक झलक मानून दाखवतो. हा, म्हण रे. हो का बाई बोलणं सोपं असतं निस्तारायचं अवघड टोपी असतं. नीट घाला. मी अंगाच. मी पंढरपूरच्या त्या तीर्थाच्या ठिकाणी असतो. अगो बा. हा. बर. मी संप्रदायिक माणूस आहे. ठीक आहे का मग? जय हरी. जय हरी माऊली. एक नंबर मालगाडी माणूस. एक तुम्हाला अखंब म्हणून दाखवतो. तोंडावर धुका येऊ कसा बोलायला लागला. सुधरून बोला नाही तर बोलून सुधरा. काय झाले शाहीर हागंब. अभंग. अभंग हा संप्रदाय. बायला लय बोलू नको. बाया माग असलेल्या आपणाला बोलतेल्या येऊन हा तुम्ही काय करताय. तुम्हाला आणलंय कशाला. एखादं तिघाचं बुसकट पाडलंय. जाऊ म्हणून दाखव. बाय या समोर आम्ही मागच आहे तुझ्या. मास्तर मास्तर अभंग बनवून दाखवतो बरं का. चांगला म्हणा बर का. हा एक बर. नंबर गातो.
तू सोड द्या जरा वर जरा वर आणि वर आई घातली थोडा ओरडला आणि मागे चिळकांडी सुटली. तुम्हाला माहित नाही त्या मास्तरला अप्सरी सोडून दिला हो म्हणूनच आज ते पोट भरून एक तास सोडून हरवलं तू उरका लवकर. रात आपली काय काळजी करू नका काय नाही पंढरीच्या वाटा काय झालं. पंढरीच्या वाटेवर आहे. या इकडे पंढरीच्या वाटा पंढरीच्या वाटा केरल्यात शिंगा पंढरीच्या वाटा केरल्यात शिंगा वर करले गाता आवाज कुठून निघतोय? हे आमच्याकडे नव्हतं. अभंग आहे, अभंग. काय झालं? काय गाणं पण तू हो बाय, तू आणि सांभाळून तू बाय बाय. आता जर तुझ्या कंप्लेटच करतो अरे बाय माणसासाठी कशाला? कंप्लेट अरे कशासाठी? काय म्हणून मी काय म्हणून करतो? माझ्या वेळेनं बाय ना बलात्कार केला माझं काय अन्याय केला म्हणे की बाय कोण बोलतंय नांगर खातंय. काय झालं नेमकं मला सांगा काय अभंग असा असतो का. पंढरीच्या वाट पेरले त्या शेंगा शेंगा ही बरोबर आहे. करेलिंगा आता हान पांडू म्हणजे काय त्याचा अर्थ फोडून सांग. बघा ना आता मार खायचंच आहे सगळं. काय बोलणं सोपं असतं हा परंतु निस्तारायचं अवघड असतं हा बरोबर आहे. नाहीतर सज बोली आणि चव गेली कशी गेली सांगतो तुम्हाला सांग त्यांना फोडून. मला सांगा तुम्ही आळंदीला कधी गेलता काय हो घेते ना. आणि आळंदीनं माऊलीची पालखी येते निघते. त्याच्यात भाविक लोक किती असतात हे बरोबर. भरपूर असतात. किती असतात ते भरपूर त्याची गणता आहे का नाही. म्हणजे एखाद्या वेळेस पाऊस चालू असतो चालूच असतो निसर्ग आहे तो. आहे का नाही बरोबर आहे. मग पावसाच्या टायमाला काय होतंय काय करतात? काय करायला लागला यो. इजा फेडायला लागलाय. आतनं काय आहे का तपास आधी आई घातली. पाऊस हा भरपूर पाऊस असतो. चिखल असतो हो चिखल असतो हाय ना. आणि त्याच्या ती गडबडीत असते ती कारण त्या पांडुरंगाच्या भक्ताच्या कवा जाऊ वाटतं त्यांना. भक्तीसाठी हो त्या माऊली संघ असते ती बर. आणि त्यावेळेस त्यांचं कसं असतं काय? ती भांडण नसते ती मनुष्यना त्यांनी काय केलेलं असतंय अरे कुठवर मग आता. शिवाय करायचा. हा ती लिंगा याला म्हणायचं लिंगा. लेंगा म्हणजे ही सदी आहे हा त्याला असं म्हणायचं. मग असं उघड सांग ना. म्हणून म्हणायचं हा तुम्हाला कुठला लांगा वाटला ए आप बोलू नको लय मारीन. म्हणून लिंगा इकडल्या माणसांना कळतंय बघा हा माहिती आहे सगळ्यांना त्यांना. हा म्हणून ती काय करते ती हा पांडुरंगाच्या भक्तीत दंग असते. दंग. आणि त्याच्या मनात असतं काय हा. देवाची भक्ती करायची मग ती काय म्हणते ती काय म्हणते. पंढरीच्या वाट पंढरीच्या वाट वर करली तुझा मुडदा काढला तर याला खांद्यावर
बाकी कशाला आहे अरे तुझी अक्षर पेटू दे ना मग लेंगाची. गावात भांडणं लागली की तुझ्या लेंग्याला. नका नका नका. नाही नाही ती तर पाहिजे पांडुरंगाचा हे काय बर राहू द्या तुमचं पांडुरंग आणि मला माहित पडला. बाय असू द्या. हा तुमच्यात मुली किती आहेत त्या? 4 मुलं आहेत. बाहेर काढा कशाला? बघायला. आधीच काढून ठेवले. तुला पोरीचं काय काम आहे का? तसं नाही. मला बोलतोयच ना तू. तुम्ही जसे कलावंत तसे आम्ही सुद्धा हो. कलावंत. एक तुम्हाला गीत म्हणून दाखवतो. येतंय का? महाराष्ट्राचे